Hello everyone. Today we are going to discuss another one important chapter in our 12th economics, money market and capital market. Money market, capital market in India. This is the name of the chapter. In this video today we will discuss on the topic is what meant by a finance, Indian financial system, meaning and definition of a Indian financial system, then money market in India and structure of money market in India. These all points we will be covered in this video. So let's start. So first important word is a finance. Finance is the backbone of economy. Even another one important line about the finance. Finance refers to a fund या monetary resources needed by individual, business houses and government for the various purpose. आपण भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार या प्रकरण 9व्या याचा अभ्यास करत आहोत. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे वित्त म्हणजे काय, म्हणजे फायनान्स काय आहे, भारतातील वित्तीय प्रणाली, इंडियन फायनान्शियल मार्केट, त्यानंतर मीनिंग ऑफ फायनान्शियल मार्केट, वित्तीय बाजारपेठेचा अर्थ, भारतातील नाणे बाजार म्हणजे मनी मार्केट आणि त्यानंतर भारतातील नाणे बाजाराची संरचना, या सर्व मुद्द्यांचा समावेश आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा फायनान्स हा शब्द जर आपण बघितला तर फायनान्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड फॉर एव्हरी इकॉनॉमी. प्रत्येक अर्थव्यवस्थेसाठी वित्त हा एक महत्त्वाचा घटक आहे. तर या ठिकाणी वित्त हा शब्द जो आहे तो बेसिकली कशाच्या संदर्भात वापरला जातो तर मॅनेजमेंट ऑफ मनी, पैशाचं व्यवस्थापन या संदर्भात हा शब्द आहे. वित्त हा शब्द संबंधित आहे. मग पैशाचं व्यवस्थापन कोणासाठी आहे तर फॉर इंडिव्हिज्युअल, फॉर बिझनेस हाऊसेस, फॉर द गव्हर्नमेंट. कोणाकोणासाठी आहे तर इंडिव्हिज्युअलसाठी आहे, गव्हर्नमेंटसाठी आहे आणि बिझनेससाठी फायनान्स हा शब्द महत्त्वाचा आहे. इंडिव्हिज्युअल अँड हाऊसहोल्ड रिक्वायर फंड फॉर द meeting their current requirement, day-to-day expense for buying goods and services. वैयक्तिक वित्त किंवा वैयक्तिक घटकाला वित्त हा फायनान्स का गरजेचा असतो तर दररोजच्या दैनंदिन जीवनातल्या गरजांच्या पूर्ततेसाठी त्यांना पैशाची आवश्यकता असते. बिझनेससाठी जर आपण म्हटलं, बिझनेस हाऊसेससाठी फंड नीड्स फंड for the paying wages, salary, for buying raw material and purchasing new machinery, replacing an old ॲटसेट्रा. म्हणजे एखाद्या उद्योगासाठी फायनान्स का गरजेचं असतो तर कामगारांचे पगार आहेत, कच्चा मालाची खरेदी आहे, नवीन मशिनरी खरेदी आहे, तर उद्योगासाठी या कारणासाठी फंड आवश्यक असतो. आणि गव्हर्नमेंट नीड फंड टू मीट इट्स एक्सपेंडिचर ऑन गुड्स अँड सर्व्हिसेस अँड फायनान्स इट डेव्हलपमेंट प्रोग्राम्स. म्हणजे सरकारला फंड का गरजेचा असतो तर वस्तू आणि सेवांच्या निर्मितीसाठी त्यांच्यावर खर्च आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या विकासात्मक योजना आहेत, याच्यासाठी सरकारला फंड गरजेचा असतो. त्यामुळे फायनान्शियल सिस्टम ऑफ अ कंट्री इज अ रिस्पॉन्सिबल फॉर मोबिलायझेशन अँड अलोकेशन ऑफ फंड अँड इंडियन फायनान्शियल सिस्टम इज अ परफॉर्म अ क्रुशियल रोल इज इन economic development of country through the saving and investment process and also known as a capital formation. And Indian financial system in India compromise in a financial institution, financial market, financial instruments and financial service. Look at this picture. Here the Indian financial system, भारतातील वित्तीय प्रणाली आहे ही. या ठिकाणी ही वित्तीय संरचना आहे. त्यानंतर फायनान्शियल मार्केट म्हणजे वित्तीय बाजारपेठ आहे, फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट म्हणजे वित्तीय साधनं आहेत आणि फायनान्शियल सर्व्हिस म्हणजे वित्तीय सेवा आहेत. तर या सर्व घटकांचा समावेश भारतीय वित्तीय प्रणालीमध्ये होत असतो. हे सगळ्यांनी समजून घ्या की द फायनान्शियल सिस्टम इन इंडिया include a financial institution, financial market, financial instrument and financial service. या सर्व घटकांचा समावेश होतो. आणि इन धिस चॅप्टर्स deal with the financial market in India and financial market are important component in financial system. सगळ्यांनी लक्षात घ्या की भारतामधल्या वित्तीय व्यवस्थेचा आपण अभ्यास करत आहोत. तर वित्तीय बाजार किंवा फायनान्शियल मार्केट हा एक इम्पॉर्टंट कंपोनंट आहे फायनान्शियल सिस्टमचा. तर फायनान्शियल सिस्टम जर आपण बघितले तर फायनान्शियल सिस्टम विच रिफर्स टू बोरोईंग अँड लेंडिंग ऑफ फंड to the demand for and supply of fund.
भारतातील वित्तीय प्रणाली जर आपण बघितली, बिफोर डिस्कशन द फायनान्शियल मार्केट, लुक ॲट दिस पिक्चर हिअर. द फर्स्ट इज कॅटेगराइज ॲज, मीन्स द फायनान्स इज कॅटेगराइज ॲज द पर्सनल फायनान्स, कॉर्पोरेट फायनान्स अँड पब्लिक फायनान्स. पर्सनल फायनान्स मीन्स बिल्डिंग रिटायरमेंट कॉप्स, म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर रिटायरमेंट म्हणजे सेवानिवृत्ती निधीची निर्मिती करणं जे आहे हे वैयक्तिक वित्तामध्ये येत असतं. किंवा सपोज आपण असं म्हटलं की एखाद्या व्यक्तीला नवीन घर खरेदी करायचं आहे आणि त्या नवीन घर खरेदी करण्यासाठी त्या व्यक्तीला जे इन्स्टॉलमेंट्स आहेत किंवा EMI जो आहे क्लिअरिंग होम लोन्स थ्रू, तर त्याचं जेवढं व्यवस्थापन आहे ते पैशाचं व्यवस्थापन म्हणजे पर्सनल फायनान्स आहे. आणि कॉर्पोरेट फायनान्स जर आपण बघितलं तर बिझनेस फायनान्स आहे, मॅनेजिंग वर्किंग कॅपिटल नीड्स, की या ठिकाणी जे कार्यरत भांडवलाचं व्यवस्थापन आहे की दररोजच्या आवश्यकतेस पैशाचं व्यवस्थापन करणं. आणि पब्लिक फायनान्स जो आहे तो एक्सपेंडिचर ऑन सोशल इन्फ्रास्ट्रक्चर सर्च हेल्थ अँड एज्युकेशन, आणि हेल्थ आणि एज्युकेशनवरती होणारा जो खर्च आहे तो गव्हर्नमेंट मार्फत केला जातो. त्यामुळे फायनान्सचं वर्गीकरण जर बघितलं तर ते पर्सनल, कॉर्पोरेट अँड पब्लिक फायनान्स असं त्याचं वर्गीकरण करण्यात येतं. त्यानंतर फायनान्शियल मार्केटमध्ये आपण बघूया मीनिंग ऑफ अ फायनान्शियल मार्केट. Financial market is refers a market where a sales and purchase of financial asset such a bond, stock, derivatives, government securities and the foreign currency. एक वित्तीय बाजार म्हणजे काय आहे की ज्या वित्तीय बाजारपेठेचा अर्थ की जिथे रोखे असतील, भाग असतील, सरकारी रोखे, विदेशी चलन इत्यादी सारख्या आर्थिक मालमत्तांची खरेदी विक्री केली जाते. इव्हन फायनान्शियल सिस्टम विच रिफर्स टू बॉरोईंग अँड लेंडिंग फंड, की ज्या ठिकाणी जी वित्तीय आर्थिक मालमत्तांची खरेदी विक्री केली जाते. आणि ह्या वित्तीय बाजारपेठा म्हणजे कशाच्या माध्यमातून चालल्या जातात, म्हणजे फायनान्शियल मार्केट ऑपरेट थ्रू कोणत्या मार्फत चालले जातात, तर याच्यामध्ये बँक्स आहेत, नॉन बँकिंग आहे, फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे, ब्रोकर्स आहे, म्युच्युअल फंड आहे, डिस्काउंट हाऊसेस आहेत. म्हणजे फायनान्शियल मार्केट समजून घेत असताना तुम्हाला फायनान्शियल मार्केट म्हणजे ज्या ठिकाणी आर्थिक मालमत्तांची खरेदी विक्री केली जाते ती कोणामार्फत खरेदी विक्री केली जाते, तर बँका आहेत, दलाल आहेत, म्युच्युअल फंड आहेत, बिगर बँकिंग वित्तीय संस्था आहेत, यांच्या मार्फत आर्थिक मालमत्तांची खरेदी विक्री केली जाते. हे प्रकरण अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक या संपूर्ण ज्या संकल्पना या धड्यामध्ये येणार आहेत त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर हे आपण फायनान्शियल मार्केट समजून घेत आहोत इथे. तर फायनान्शियल मार्केट हे असं मार्केट आहे की जिथे सरकारी रोखे, विदेशी चलन, बॉन्ड्स असतील, डेरिव्हेटिव्ज असतील, स्टॉक्स असतील यांची खरेदी विक्री केली जाते. सेल्स अँड परचेस ऑफ फायनान्शियल असेट ज्या बाजारात केलं जातं त्याला फायनान्शियल मार्केट असं म्हणतात. फायनान्शियल मार्केट इन्क्लूड या कन्सिस्ट ऑफ टू पार्ट्स, द इंडियन मनी मार्केट अँड इंडियन कॅपिटल मार्केट. हा वित्तीय बाजार दोन प्रकारचा वित्तीय बाजार आहे, एक आहे मनी मार्केट आहे आणि दुसरा आहे कॅपिटल मार्केट. म्हणजे आपण भारतातील वित्तीय प्रणालीचा अभ्यास करत आहोत. तर मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केट हे वित्तीय बाजाराचे दोन बाजार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर हा जो मनी मार्केट आहे, पहिला मनी मार्केट इज द मार्केट in which the short term fund are borrowed and lent, and capital market in India on the other hand is the market where medium term and long term fund. आपण आता भारतातील मनी मार्केट याचा आढावा घेऊया. वित्तीय बाजार म्हणजे इथेपर्यंत हे समजलं असेल तुम्हाला. ओके, देन वी मूव टू नेक्स्ट पॉईंट इज अ मनी मार्केट इन इंडिया. मनी मार्केट इज द मार्केट लेंडिंग अँड बॉरोईंग शॉर्ट टर्म फंड. व्हेरी इम्पॉर्टंट की हा बाजारामध्ये शॉर्ट टर्म फंड जे आहेत की आर बॉरोड अँड लेंड, अल्प मुदतीची कर्ज देणं आणि घेणं याला मनी मार्केट असं म्हटलं जातं. आणि मनी मार्केटमध्ये जे याला नियर मनी, इट इज मार्केट फॉर अ नियर मनी, हा प्रति पैशाचा बाजार असतो की ज्यामध्ये शॉर्ट टर्म इन्स्ट्रुमेंट्स अवेलेबल इन शॉर्ट टर्म इन्स्ट्रुमेंट्स, या बाजारामध्ये अल्पकालीन साधनं उपलब्ध असतात.
काळजीपूर्वक इम्पॉर्टंट आहे हे, की मनी मार्केट हे काय एक बाजार आहे, लक्षात घ्या की नाणे बाजार आहे. या बाजारामध्ये अल्प मुदतीची कर्ज दिली जातात आणि घेतली जातात. शॉर्ट टर्म फंड, लेंडिंग अँड बॉरिंग अशा प्रकारचा बाजार आहे की जिथे अल्प मुदतीची कर्ज दिली जातात आणि घेतली जातात. सो युजली वी क्लासिफाईड इंडियन मनी मार्केट इनटू द ऑर्गनाइज्ड सेक्टर अँड अनऑर्गनाइज्ड सेक्टर. हा जो बाजार आहे, हा जो मनी मार्केट आहे, हे दोन प्रकारचे आहेत. एक आहे ऑर्गनाइज्ड सेक्टर आणि सेकंड आहे अनऑर्गनाइज्ड सेक्टर. ऑर्गनाइज्ड सेक्टर इन अ मनी मार्केट कन्सिस्ट ऑफ commercial bank consist of commercial bank in India which include private sector and public sector and also foreign banks. म्हणजे ऑर्गनाइज्ड सेक्टर आणि अनऑर्गनाइज्ड सेक्टर डिवाइड आहे. ऑर्गनाइज्ड सेक्टर इन्क्लूड रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कमर्शियल बँक, डेव्हलपमेंट कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत, डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहेत, इन्व्हेस्टमेंट इन्स्टिट्यूट आहेत, डिस्काउंट अँड फायनान्स हाऊसेसचा समावेश हा ऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये होत असतो. आणि भारतातलं ऑर्गनाइज्ड आणि अनऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये जर आपण बघितलं की यामध्ये जे स्थानिक बँकर्स आहेत, सावकारस आहेत आणि बिगर वित्तीय संस्था यांचा समावेश होत असतो. तर हे मनी मार्केटचं जर सेंटर आपण बघितलं इंडियामध्ये ते मुंबईला आहे, दिल्ली आहे, कोलकाता आहे आणि सगळ्यात ॲक्टिव्ह मनी मार्केट सेंटर कुठं आहे तर ते मुंबईला आहे. आणि अशा प्रकारे भारतातील नाणे बाजाराचा आपण या ठिकाणी अभ्यास करत आहोत. तर ऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये आपण बघितलेलं आहे की रिझर्व्ह बँक आहे, कमर्शियल बँका, कोऑपरेटिव्ह बँका आणि वित्तीय संस्था यांचा सगळ्यांचा समावेश होत असतो. आणि अनऑर्गनाइज्ड सेक्टर्समध्ये जर आपण बघितलं तर जे स्थानिक बँकर्स आहेत किंवा जे स्थानिक याला इंडिजिनियस बँकर्स, मनी लेंडर्स अँड अनरेग्युलेटली नॉन बँकिंग फायनान्शियल इंटरमिजिएट्स यांचा सगळ्यांचा समावेश होत असतो. तर भारतातलं जे स्ट्रक्चर आहे नाणे बाजाराचं किंवा अनऑर्गनाइज्ड सेक्टरचं जे आहे, ऑर्गनाइज्ड सेक्टर RBI असेल, कमर्शियल बँक, कोऑपरेटिव्ह बँक, डेव्हलपमेंट फायनान्शियल डिस्काउंट हाऊसेस असतील, अनऑर्गनाइज्ड सेक्टर्स असतील, तर ह्या सर्व संस्थांचा समावेश होत असतो. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी भारतातील नाणे बाजार समजून घेत आहोत. आणि भारतातल्या स्ट्रक्चर ऑफ मार्केटमध्ये दोन सेक्टर आहे, ऑर्गनाइज्ड सेक्टर आणि अनऑर्गनाइज्ड सेक्टर. आय होप दिस व्हिडिओ इज व्हेरी हेल्पफुल टू यू टू अंडरस्टँड द मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट इन इंडिया. थँक यू फॉर वॉचिंग अँड थँक यू फॉर गिविंग युअर प्रेसियस टाईम फॉर वॉच दिस व्हिडिओ.